तर दुसरीकडे बघा, राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या तब्बल महिन्याभरानंतर का होईना, म्हणजे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची घोषणा जी ती करण्यात आली, पण ही घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्य कायम असल्याचं दिसतंय. रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेचे भरत शेठ गोगावले नाराज झालेत. राज्याच्या जनतेचं लक्ष लागलेले बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची नावं शनिवारी रात्री अखेर जाहीर झाली. मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा झाली. यात अपेक्षेप्रमाणे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरेंची पुन्हा एकदा निवड झाली. पण या निवडीने शिवसेनेचे नेते आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले चांगलेच नाराज झाले. कारण रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता. राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि गोगावले यांच्यात थेट स्पर्धा होती. गोगावलेंनी अनेकदा पालकमंत्री पदावरती दावा ठोकला होता. मात्र अखेर आदिती तटकरे यांनी गोगावलेंवरती मात केली आणि रायगडचं पालकत्व राष्ट्रवादीकडे गेलं. त्यानंतर आता गोगावलेंनी उघडपणे त्यांची नाराजी स्पष्ट केली. मुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं आमची चर्चा चालू आहे. पुणे सामान त्या मध्यस्थीमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही कोणीही नाराजी आहे, प्रचंड तुमची नाराजी आहे आम्ही पाहिली आणि तुम्हाला जो काही वेळ पाहिजे साहेबांना तो कदाचित उद्या किंवा परवा ह्या 2 दिवसात तुम्हाला घेऊन देतो. आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळताच गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची वर्णी लागल्यानंतर नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत. त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल तरी निश्चितपणाने भरत शेठ हे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे. आता तर ते मंत्री म्हणून सुद्धा काम करत आहेत. त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढे नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. ज्यावेळेला 3 पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे. कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं. शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मागच्या वेळी गोगावलेंना मंत्रीपद नव्हतं, पण यावेळी गोगावले मंत्री असताना सुद्धा त्यांना पालकमंत्रीपदी डावलल्याचं दिसतंय. त्यामुळे आता गोगावलेंची ही नाराजी एकनाथ शिंदे दूर करतात की काही दिवसांनी गोगावले स्वतःहून शांत होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.